मनसेचा गुढीपाडवा मेळावा थोड्याच वेळात त्याला सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत मनसे नेते नगरसेवक यशवंत किल्लेदार आहेत। खरं तर दिशा कार्यकर्त्यांना या गुढीपाडवा मेळाव्यातनं मनसैनिकांना दिली जाते। आज अनेक विषय आहेत। खरं तर महापालिका निवडणुकीनंतर तशा प्रकारे जाहीरपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पहिल्यांदा बोलतील। वेगवेगळी समीकरणं तयार झालेली आहेत, राजकीय परिस्थिती वेगळी आहे। काय अपेक्षा आहे आज या मेळाव्यात? अपेक्षा म्हणजे हा दरवर्षीप्रमाणे होणारा पाडवा मेळावा आहे। तो नेहमीच त्याची तयारी देखील आमची जय्यत असते। गर्दी कार्यकर्त्यांची, मनसैनिकांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणात होत असते। दरवर्षी राजसाहेब आमच्या मनसैनिकांना ह्या मेळाव्याच्या माध्यमातून एक विचार देतात, एक ऊर्जा देतात, आणि तेच विचार ऊर्जा घेऊन महाराष्ट्र सैनिक पुढे वर्षभर काम करत असतो। आणि यासाठी महाराष्ट्र सैनिक इथे जमलेला असतो आणि त्याची कल्पना राज ठाकरे साहेबांना असते। त्यामुळे त्या पद्धतीचं ऊर्जा आणि विचार राज ठाकरे साहेब आज देतील। त्याचबरोबर मागील 2-3 महिन्यामध्ये जो काही महाराष्ट्रात, मुंबईमध्ये किंवा देश पातळीवर जो काही राजकीय विचका झालेला आहे, जो काही चिखल झालेला आहे, याच्यावर हे जे काय 2-3 दिवस ट्रिजर येत आहेत पक्षाचे की आजचं ट्विट आहे, याच्यावरून तर तसं वाटतं की त्याच्यावर ताशेरे ओढतील साहेब। महापालिका निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नाहीये। 2 भाऊ एकत्र आहेत, त्या अनुषंगाने तुम्ही सुद्धा महापालिकेत आहात, मुंबईमध्ये काय होतं हे तुम्ही बघत आहात। त्या थोडक्यात सत्ता गेली आमची। मराठी माणूस एकवटला, एकत्र येऊन मराठी माणसाने भरघोस मतदान केलं, परंतु जातीय समीकरणं, धार्मिक समीकरणं, पैशाचं आमाप वाटप, थोडक्यात सत्ता हुकलेली होती। असं नाही की एक 10-15 सीट जरी इकडे आमच्या आल्या असत्या ना तरी सत्तेत आम्ही बसलो असतो। थोडक्यात हुकले हे त्याला कारण एकमेव आहे की यांनी वापरलेली सत्तेचा सगळा जो काय सारीपाट आहे, सत्तेची ताकद जी वापरली आहे, त्यामध्ये पैसा अमाप पद्धतीने वाटला गेला। मी स्वतः ज्या प्रभागात निवडणूक लढलो तिथे जो त्यांचा उमेदवार होता त्यांनी जवळजवळ 4 कोटी खर्च केले। अशा जर पद्धतीने निवडणुका होणार असतील तर त्याचा कुठेतरी 2-5% फरक पडणार ना, आणि त्या 2-5% मध्येच आमच्या 15-20 सीट कमी झालेल्या आहेत। अदरवाईज आम्ही सत्तेत असतो। शेवटचा प्रश्न, अजित पवारांच्या निधनानंतर तसं पाहिलं तर पूर्ण राजकीय समीकरण बदललं। या सगळ्यामध्ये रोहित पवारांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। घात की अपघात ह्या सगळ्या प्रश्न विचारले जातात, त्यावर सुद्धा अपेक्षित आहे। खरं तर हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, मात्र मी जसं म्हटलं की राजकीय समीकरणं किंवा जे काही बदललं आपण राजकारण, नाही कसं आहे, आता राष्ट्रवादी पार्टीची धुरा म्हणजे अजित पवार साहेबांच्या पार्टीची धुरा आता ही नेमकी कोणाकडे जाते याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। त्याच्यामध्ये जर राजकारण झालं तर नक्कीच समीकरणं बदलतील। त्यामुळे हे होते यशवंत किल्लेदार, आणि आपण बघतोय मनसैनिक मोठ्या संख्येनं इथं यायला सुरुवात झालेली आहे। आणि साधारणपणे 7-7:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल। आणि आज राज ठाकरे नेमकी काय दिशा आपल्या कार्यकर्त्यांना देणार, काय पुढे नेमकं मनसे पक्ष कशा प्रकारे वाटचाल करणार आहे, किंवा ज्या प्रकारे आपण बघितलं मुंबई महापालिका निवडणुका झाल्या, त्यानंतर आपण बघितलं युतीनंतर हा पहिला गुढीपाडवा मेळावा आहे। आणि त्यामुळे अनेक विषय आहेत राज्यातले, त्यावर काय भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतात हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।